ऑपरेटरने मध्येच राष्ट्रगीत सुरू केलं होतं. आपल्याला सर्वांना आठवत असेल, एक कीर्तनकार महोदय होते. अतिशय आनंदामध्ये त्यांचं कीर्तन संपन्न होत होतं. कीर्तन करता करता महाराजांचे डोळे लागले. मग महाराजांनी जेव्हा डोळे उघडले तर अर्धा श्रोतागण निघून गेलेला होता. महाराजांना वाटलं हरकत नाही, 50% तरी शिल्लक आहेत. महाराजांनी परत कीर्तन सुरू केलं. महाराज कीर्तनामध्ये तल्लीन झाले. महाराजांचे डोळे लागले. महाराजांनी जेव्हा डोळे उघडले, एक 5-25 लोक शिल्लक होते. महाराजांना वाटलं काही हरकत नाही, 25 तरी आहेत. महाराजांनी परत कीर्तन सुरू केलं. महाराज तल्लीन झाले. महाराजांचे डोळे लागले. महाराजांनी जेव्हा डोळे उघडले तर फक्त एक श्रोता शिल्लक होता. महाराजांनी कीर्तन थांबवलं. त्या श्रोत्याला आपुलकीने जवळ घेतलं. ते म्हटले की तू एक तरी आहे की तुला माझं कीर्तन आवडलेलं आहे. ते श्रोता म्हटले, महाराज मला तुमच्या कीर्तनाचं तर माहित नाही, परंतु ज्या माईक वरून तुम्ही बोलत आहेत आणि ज्या घोंगडीवर तुम्ही उभे आहेत, तुमचं कीर्तन संपलं की ते मी घरी ते घेऊन जाईल आणि मी पण आनंदाने झोपेल. ऑपरेटर पण बोलतोय की एकदाचं कीर्तन तुमचं संपवा. आणि म्हणून त्याने मध्येच राष्ट्रगीत सुरू केलंय. परंतु हा शिक्षकांचा आणि शाळेचा कार्यक्रम आहे. पूर्ण तास संपल्याशिवाय आमची शाळा सुटत नाही. राज्यस्तरीय आयडॉल टीचर्स कार्यशाळा आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी 10 वाजेपासून सर्व सन्माननीय उपस्थित आयडॉल टीचर्सच्या उपस्थितीमध्ये, त्यासोबतच हजारोच्या संख्येने यूट्यूबच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये, त्यासोबतच आपल्या सर्वांना माहिती आहे की या कार्यक्रमासाठी उपस्थित होते माननीय राज्यमंत्री भोयरजी. या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे आयुक्त महोदय सचिंद्र प्रताप सिंहजी, सकाळी उपस्थित असलेले छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी, आपले संचालक महोदय राहुलजी रेखावार, छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी, शिक्षण विभागाचे संचालक कृष्णकुमार पाटीलजी आणि विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारीगण, उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, जसं आता बोलत असताना माननीय वारे गुरुजींनी सांगितलं, आजचा हा दिवस कदाचित आपल्यापैकी अनेकांना, तुम्ही प्रत्येकाने आयडॉल काम केलेलं आहे. काही आयडॉल शिक्षक बंधू भगिनी कदाचित त्यांना इथे उपस्थित राहायला मिळालं नसेल, परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक सुविधांचा अभाव असताना आणि अनेक संकटांचा सामना करत तुम्ही अतिशय समर्पित भावनेतून
जे कार्य केलेलं आहे ते एकमेकांमध्ये शेअर व्हावं, एकमेकांनी त्याचं अनुकरण करावं आणि ताकाला जायचं आणि भांड काही लपवायचं नाही. शेवटी आम्ही राजकारणातली लोक आहोत. तुमचा जे काही त्याग आहे, तुमचा जो काही अनुभव आहे, तुमचं जे काही कौशल्य आहे, आता ते येणाऱ्या काळामध्ये त्या शाळेपुरतं मर्यादित न राहता ते कौशल्य आजूबाजूच्या शाळेमध्ये किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते गेलं पाहिजे. या भावनेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आयुक्त महोदय, पाठीमागच्या काळामध्ये कृषी मंत्री पदाची जबाबदारी एक कार्यकर्ता म्हणून त्या काळात देण्यात आलेली होती आणि त्या काळामध्ये जेव्हा शेतकरी बांधवांशी आम्ही संवाद साधायचो, महाराष्ट्रव्यापी कुठे अडीअडचणी आल्या, जेव्हा तिथं जायचो आणि त्यांच्याशी संवाद साधताना मग शेतकऱ्यांमध्ये एक भावना असायची की बाबा हे तर राजकारणी लोक आहेत, याने कधी नांगर धरलेला आहे का, याला शेतीतलं किती कळतंय, वस्तुस्थिती आहे. आणि मग शेतीच्या अडीअडचणी काय आहेत आणि त्याच्यातनं त्याने किती पिढ्या तिकडे घालवलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने तिकडे मार्गक्रमण करायचं आहे हे आम्ही त्याला जाऊन शिकवणार. आणि मग राजकीय लोकांच्या बोलण्यावर शेतकरी बांधवांचा म्हणावा तेवढा विश्वास बसत नाही. त्याच पद्धतीने जेव्हा कृषी विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करायचे तर मग शेतकरी बांधव बोलायचे की तुम्ही काय फक्त योजना सांगतात. आता इथे जर 500 लोक असतील आणि योजना जर सांगितल्या तर प्रत्येकाला त्या योजनेचा लाभ मिळत नाही, कारण योजना असतात 50 लोकांच्यासाठी, लक्षांक आहे आपला 50. मग 450 लोक बोलतात तुम्ही तर फार लांब लचक भाषण सांगितलं, योजना सांगितल्या, परंतु आम्हाला मिळाले नाहीत. आणि परत या अधिकाऱ्यांना काय समजतंय शेतीतलं, त्याने कधी शेती केली आहे का, अशा प्रकारचे प्रश्न आणि मुद्दे उपस्थित व्हायचे. आणि मग त्या काळामध्ये आम्ही एक संकल्पना आणली की ज्या शेतकरी बांधवांनी कष्टपूर्वक शेती यशस्वी केली, यशस्वीरित्या त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे, नाविन्यपूर्ण शेती केलेली आहे, मग त्याच शेतकऱ्यांनी जर इतर शेतकरी बांधवांना त्यांचा अनुभव जर सांगितला तर इतर शेतकरी बांधव त्याचं अनुकरण करतात, त्यांचं ऐकतात, त्यांच्या सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण करतात. मला वाटतं की हा प्रयोग त्या काळामध्ये आपण केला आणि खूप उदंड प्रतिसाद त्या उपक्रमाला त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेला होता. कारण शेतकरी पाहायचे की अरे हे तर आपल्याच तालुक्यातले आहेत, आपलीच बोलीभाषा बोलतात आणि ते जे बोलतायत ती वस्तुस्थिती आहे आणि मग त्यांनी असं शेती केली आहे तर आपण पण त्यांचं ऐकलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की आज या ठिकाणी आपले प्रतिनिधी स्वरूपामध्ये आयडॉल शिक्षक, मग आमचे वारे गुरुजी असतील, आमचे केशव गावित गुरुजी असतील, राजेंद्रजी प्रत्येकी गुरुजी, खुर्शीदजी शेख आणि आपल्यामध्ये पण अनेक जण बसलेले आहेत. यांनी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याशी संवाद साधलेला आहे. आणि मला वाटतं की आजच्या विचार मंथनाच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब की ज्यांचा शिक्षण हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा पवार साहेब असतील, नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्राला जे अपेक्षित आहे, मला वाटतं की आजचा दिवस निश्चितपणे
महाराष्ट्राच्या स्वप्नांची पूर्तता करणारा दिवस असेल असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आजच्या या विचार मंथनाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी घेऊन आपण सर्वजण त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत. मला व्यक्तिगत पातळीवर जर विचाराल तर अतिशय वास्ट आपलं डिपार्टमेंट आहे. 2,10,00,000 पुढे विद्यार्थी बालक, 7,00,000 पुढे शिक्षक बंधू भगिनी, लाखाच्या पुढे शाळा आणि संस्था आहेत. आणि मग या संपूर्ण कुटुंब परिवारामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी, अडी अडचणी, आणि मी तर हसत सभागृहामध्ये पण बोललेलो आहे की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी सर्वांचं समाधान करू शकणार नाहीत. अशा पद्धतीचा एक आव्हानात्मक आपला हा विभाग आहे. हा एकीकडे विषय असला तरी दुसरीकडे मी असं समजतो की हे पवित्र आणि पुण्याचं काम करण्याची संधी परमेश्वराने आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या विभागाचं ब्रीद आहे राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देणं, शब्दछल काही असतील, त्याच्यासोबतच शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे, ही थीम घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. मला माहिती आहे अडी अडचणी खूप आहेत. अगदी आत्ताच लेटेस्ट गोष्ट म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने टीईटीच्या संदर्भातलं केलेला न्याय निवाडा असेल. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, आपण काळजी करू नका. शासन सकारात्मक दृष्टिकोनातून तुमच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील. मला माहिती आहे की खूप अडी अडचणी आहेत. आता आपण जेवढ्याही शाळा बघितल्या त्याच्यामध्ये वारे गुरुजींची शाळा जी बघितली आपण, ते पहिले आपले षटकोनी शाळेचं सर्व शिक्षा अभियान अंतर्गत तीच शाळा होती, आहे का नाही? मला वाटतं की 40-50 घरांचं गाव असलेल्या, आहे का नाही, वस्ती असलेल्या गावाची ती शाळा. परंतु जगाच्या पाठीवर 1 क्रमांक येतो, ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. केशव गावित गुरुजींची शाळा, हिवाळीला पण भेट द्यायची संधी मला मिळाली. ती पण ती षटकोनी शाळा होती. आणि षटकोनी शाळा पुरत नाही म्हणून केशव गावित गुरुजी आणि विद्यार्थ्यांनी ताडपत्रीमध्ये शाळा बांधलेली होती, ताडपत्री घालून. ती पण शाळा आदिवासी भागामधली शाळा. राजेंद्र पत्केजी गुरुजींची शाळा चंद्रपूर पालडो, म्हणायला गेलं तर दुर्गम भागातली ती पण शाळा. खुर्शीद शेख साहेब, मी पण फोटो काढून घेतला, कुठं गेलं म्हटलं बाबा उद्या ओळखायला पाहिजे कधी एखादा पिक्चर डायरेक्टर. फक्त मला एकच कळालं नाही की ते शिकवतात कधी. हसत खेळत शिकवतात. मला चांगलं आठवतं की एक डहाणू वसईला एक शाळा आहे आपले पालघर जिल्ह्यात. तर विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवतात आणि खेळण्यातूनच ते शिकतात. शिक्षकाचं काम फक्त दिशा देणं, अशा प्रकारची ती शाळा होती. आणि म्हणून मला वाटतं की आईने ते सरांचं नाव पानसे सरांची शाळा,
रमेश पानसे सरांची शाळा आईना, आणि विभागाची जबाबदारी दिल्याच्या नंतर आईनापासून मग हिवाळीपासून सर्व शाळेला भेट द्यायला सुरुवात केली होती. तर मला असं वाटतं की या वेगवेगळ्या पद्धती आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे आहेत. कोण किती काही बोलत असेल, परंतु ज्या पद्धतीने आपले सर्व शिक्षक बंधू भगिनी, कदाचित ते 20-30% तुम्ही काय होऊ शकते की पुढे पाठीमागे असतील, आणि हा सगळा प्रवास पाहिल्याच्या नंतर मला विश्वास आहे की ते 30% सुद्धा या महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासामध्ये निश्चितपणे सहभागी होतील. पाठीमागच्या एक 4-5 महिन्यापूर्वी UPSC स्पर्धा परीक्षांचे जे निकाल घोषित झाले, त्या निकालांमध्ये एकूण उमेदवारांच्या पैकी 60% उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेंमधून शिकून आलेले उमेदवार होते. जवळपास 18-19 उमेदवारांशी मी स्वतः फोनवरनं संपर्क साधला. त्यांचं अभिनंदन करत असताना मी त्यांच्याकडनं जाणून घेतलं की तुम्ही कोणत्या शाळेतनं शिकून पुढे आलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की विद्यार्थी हे आपलं दैवत आहे. मी काही फार तुम्हाला इकडे तत्वज्ञान शिकवण्याच्यासाठी उभा नाही. मला माहिती आहे की खूप वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कष्टपूर्वक मार्गक्रमण केलेलं आहे. आणि जसं आता सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती असतील. कदाचित काही ठिकाणी शिक्षणाचं महत्व पण कोणाला वाटत असेल, अशी परिस्थिती असेल. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांचा विभागाचा एक मंत्र असला पाहिजे की शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत गोरगरिबांची मुलं शिकून सवरून मोठी होत नाही, तोपर्यंत त्यांच्या कुटुंबाची प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून शिक्षणाचं महत्व मला वाटतं की आपल्या सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणे अधोरेखित करावं लागेल. अनेक चॅलेंजेस आहेत. त्याच्यामध्ये अगदी लहान बाळांना जे मोबाईलच्या पासून तर AI पर्यंत, शिक्षण मंत्र्याची नात 3 वर्षाची आहे, मोबाईल मध्ये ते कार्टून बघितल्याशिवाय जेवण करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे AIचं चॅलेंज आहे. आणि मग हे चॅलेंज स्वीकारत असताना जमिनीशी आपलं नातं तुटतं आहे की काय, शारीरिक हालचाली आपल्या कमी झाल्यात की काय, ही पण एक परिस्थिती निर्माण होऊ पाहते आहे. आणि म्हणून मला वाटतं की क्वालिटी एज्युकेशनच्या सोबत ह्या कलागुणांना सुद्धा त्या ठिकाणी वाव मिळाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे विभाग अतिशय गंभीरपणे काम करायला घेतो आहे. येणाऱ्या काळामध्ये जी काही शिक्षक भरती होईल, त्या भरतीमध्ये कला आणि क्रीडा याला सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल, अशा प्रकारचा निर्णय विभागाने त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता एकीकडे हे खूप चांगलं चित्र असताना दुसरीकडे शिक्षण मंत्र्याच्या तालुक्यामध्ये 7वीच्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही, मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि मला वाटतं की हेच आव्हान आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आहे. आणि हे आव्हान स्वीकारून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. जसं आता आदरणीय वारे गुरुजींनी सांगितलं की त्यांनी सिंगापूरचा आपल्या महाराष्ट्रातून 49-48 शिक्षक बंधू भगिनी गेले होते. आणि त्यांचा सचिव महोदय, आयुक्त महोदय, आम्ही सगळेजण, मला वाटतं की शिर्डीला एक 3 तास बैठक संपन्न झाली. आणि सिंगापूर दौऱ्याचा सारांश जर आपण घेतला तर त्या शिक्षक बंधू भगिनींचं सांगणं होतं की त्या देशाच्या शिक्षण पद्धतीचा गाभा आहे, त्यांच्या शिक्षण पद्धतीचा गाभा आहे राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट. मला वाटतं की तो ऑलरेडी आपण स्वीकारलेला आहे. त्यांचा दुसरा मुद्दा होता की समर्पित पद्धतीने तिथले शिक्षक बंधू भगिनी कार्य संपन्न करतात, DOT पद्धतीने. जसे इथे आयडॉल शिक्षक आहेत, काही आयडॉल युट्यूबच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा सर्व कार्यक्रम पाहत आहेत. मला वाटतं की अशा पद्धतीने शिक्षक तिकडचे कार्य संपन्न करतात.
आणि मग तिसरी गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चर. त्या शाळेंच्या साठीच्या ज्या काही सुविधा, इमारती असतील, लॅब असतील, लायब्ररी असेल, क्रीडांगण असेल, ई सुविधा असतील, या सर्व सुविधा मोठ्या प्रमाणात सिंगापूरला त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं की आता आपल्या विभागाने सुद्धा जे काही आपण निकष ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम शुद्ध पिण्याचं पाणी त्या शाळेला उपलब्ध झालं पाहिजे. 2 क्रमांकाला स्वच्छतागृह त्या शाळेमध्ये असली पाहिजेत. 3 क्रमांकाला ज्या शाळा दुरुस्त करणं, रंगरंगोटी जिथे होऊ शकते ते तातडीने करणं. जिथे शाळा मोडकळीस आलेली असेल तर त्या शाळेच्या ठिकाणी नवीन इमारत त्या ठिकाणी बांधणं. आणि मग ई सुविधा असतील, लॅब असेल, लायब्ररी असेल, क्रीडांगण असेल, आणि मग इतर जे काही साहित्य आहे, खेळांचं साहित्य असेल, गायनाच्या संदर्भातलं साहित्य असेल, हे सर्व साहित्य आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम ठरवून मला वाटतं की पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राच्या 5,000 शाळा त्या ठिकाणी, जे आता माननीय राज्यमंत्री महोदय सांगून गेले, PM श्रीच्या धर्तीवर CM श्री या मॉडेलच्या माध्यमातून आपण त्या शाळा त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. आणि यासाठी जेवढा निधी आपल्याला लागेल तो निधी त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत. हे पण मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्याचा संपूर्ण आराखडा आता अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे. येणाऱ्या काळामध्ये जी काही आव्हानं आहेत, मला वाटतं की त्या आव्हानांना सामोरं जात असताना ज्या पद्धतीने आज आयडॉल शिक्षकांचं एक बैठक, खरं म्हणजे आम्ही 4 महिन्यापासून हा सगळा कार्यक्रम तयार करायला घेतलेला आहे. आणि रेखावर साहेब, तुमचं पण भाषण मी येताना युट्यूबवर ऐकतच आलेलो आहे. जसं हे आपल्या विभागाचे हेडमास्टर आहेत. आनंदाची आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की जसं मी बोललो, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ असेल, सर्व लोकप्रतिनिधी असेल, सन्मान्य खासदार आमदार महोदय, त्यांच्यापासून तर अधिकारी गण सुद्धा, मग आपले सचिव महोदय असतील, आयुक्त महोदय असतील, ते समोर आहेत म्हणून बोलायचा काही विषय नाही, संचालक महोदय असतील, तर मला वाटतं की एक, आणि एवढंच नाही तर संपूर्ण राज्याचे जिल्हाधिकारी महोदय असतील, CEO महोदय असतील, आपले शिक्षण अधिकारी गण असतील, आणि एवढेच नाही तर इतर विभागांचे अधिकारी गण सुद्धा आता शिक्षण विभागामध्ये एक टीम वर्क म्हणून काम करायला येऊ पाहत आहेत. आणि मला वाटतं की ही आपल्या सर्वांच्यासाठी निश्चितपणे आनंदाची गोष्ट आहे. असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि म्हणून या सर्वांचं सहकार्य घेत आपल्याला पुढे मार्गक्रमण त्या ठिकाणी करायचं आहे. आज ज्या पद्धतीने आयडॉल शिक्षकांची बैठक संपन्न होते, येणाऱ्या काळामध्ये आयडॉल संस्थांची पण आपण बैठक घेणार आहोत की ज्यांनी आता आपण व्हिजिट केली आणि हे कार्यालय ज्यांनी उपलब्ध करून दिलं त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो. ज्या कॉलेज कॅम्पसमध्ये आपण गेलो होतो, सरस्वती भवन, तर भुवन, तर मला वाटतं की अतिशय चांगलं नावलौकिक असलेली ती पण संस्था आणि शाळा आहे. तर राज्यव्यापी आपण अशा अनेक संस्थांचं पण एक बैठक त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि त्यांना पण आम्ही विनंती करणार आहोत की तुमच्या चांगल्या गोष्टी तुम्ही आम्हाला पण द्या आणि तुमचं पण सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे, की जेणेकरून इन लार्ज प्रमाणात जर आपण ही ड्राईव्ह जर आपण राबवला तर मला वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील. शाळा व्यवस्थापन समित्या, त्यांचं सुद्धा आपण एक कार्यशाळा घेणार आहोत. ज्या अधिकारी महोदयांनी पण चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे अशा आयडॉल अधिकाऱ्यांची पण आपण बैठक त्या ठिकाणी निश्चितपणे संपन्न करणार आहोत. मला आज आनंद झाला की नकारात्मक दृष्टिकोनातनं कोणच बोललं नाही की आम्हाला खूप काम आहे. उलट आज असं बोललं गेलं की 365 दिवस शाळा चालते. आपल्या शाळेचं किती दिवसाचं आहे? 240, 30, 240. समितीने लगेच 40 ते 30 करायला घेतले. परंतु
ठीक आहे 230 240, परंतु कुठलं नियम अमुक नमुक बाजूला ठेवून 365 दिवस चालणाऱ्या पण शाळा आहेत ना आपल्या, त्या सर्वांचे टाळ्या वाजून आपण निश्चितपणे अभिनंदन केलं पाहिजे. केशव गावित गुरुजींना तर मला त्यांच्या घरून फोन येतो की दादा हो त्याला घरी पाठवायला सांगा. कुठं आहे? जाऊ दे, सांगत नाही मी आता. म्हणजे असे झपाटलेले पण लोक आहेत आपल्या विभागामध्ये. सगळ्यांनी जर असे झपाटलेपणा केला काय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही खूप चांगलं कार्य या ठिकाणी संपन्न केलेलं आहे, परंतु तरी पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना 26 जानेवारी 2026 रोजी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा जो काही कार्यक्रम आपल्याला संपन्न करायचा आहे की ज्याची नोंद संपूर्ण देशाने घेतली पाहिजे, अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. ही पण विनंती या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करू इच्छितो. मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये आपण 14-15 समित्यांच्या एकत्रीकरण करून त्याचं रूपांतर फक्त 4 समित्यांमध्ये केलेलं आहे. याची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेणेकरून वारंवार तुम्हाला माहिती देणं, आणि आता आणखी काही त्या विषयावर आम्ही काम करतो आहोत की केंद्र पातळीवरनच माहिती आपल्याला बोलवता येईल का. केंद्र पातळीवरनं माहिती बोलवताना त्या केंद्राला पण एक सहाय्यक, त्याचं काम फक्त माहिती गोळा करणं. आयुक्त साहेब किती महत्वाचं आहे, जेवढ्या टाळ्या तेवढा विषय तो महत्वाचा. आणि म्हणून कधी कधी असं पण होतंय, आमच्या मंत्रालयामध्ये या टेबलच्या शेजारी ती माहिती असते आणि या टेबलवाल्याला ती माहिती पाहिजे. इथं मंत्रालय नाहीये कोण, आणि मग तो शेजारी ती माहिती घेण्याची तसदी घेत नाही. तो डायरेक्ट पुण्याला निरोप पाठवतो, पुण्यावरनं विभागाला जातो, विभागावरनं जिल्ह्याला जातो, जिल्ह्यावरून तालुक्याला जातो, तालुक्यावरून केंद्राला जातो, आणि केंद्रावरून पन्नास 75% माहिती शेजारीच आहे. आणि म्हणून शक्यतो ही सर्व माहिती ऑनलाईन करता येईल का याचा विभाग त्या ठिकाणी गंभीरपणे काम करायला घेतलेला आहे. मला वाटतं की लवकरच या विषयांवर आपल्याला रिझल्ट दिसतील. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर त्याच सन्मानाने राज्यगीत गायलं गेलं पाहिजे. आपल्याकडे तर आहेच, परंतु मी अधोरेखित केलं सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये. मला आपल्याला अतिशय आनंदाने सांगायचं आहे, एक 4-6 महिन्यापूर्वी आदरणीय केंद्रीय शिक्षण मंत्री महोदय धर्मेंद्रजी प्रधान साहेबांच्याकडे आम्ही सचिव महोदय, आयुक्त महोदय, संचालक महोदय आम्ही सगळेजण गेलो होतो. आपल्या काही अडीअडचणी, चांगलं केलेलं काम मंत्री महोदयांच्या समोर ठेवायला घेतलं. मंत्री महोदयांनी आम्हाला 20 ते 25 मिनिट दिलेले होते, परंतु त्या सर्व कामकाजामध्ये 2 तास मंत्री महोदयांनी आपल्या राज्याला दिले. मंत्री महोदयांनी काही कामाचं अभिनंदन केलं, काही चांगले सूचना आदेश केले. एक मागणी आपण 2 मागण्या केंद्रीय मंत्री महोदयांच्याकडे केल्या. त्याच्यातली एक मागणी केली, आपलं सर्वांचं दैवत, या देशाचं दैवत की ज्यांनी या स्वराज्याची निर्मिती केली, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देश पातळीवर शिकवला जावा. आदरणीय केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांनी
त्या क्षणाला सचिव महोदयांना आदेशित केलं आणि बैठक झाल्याच्या नंतर अर्ध्या तासाने स्वतः ट्विट केलं की आम्ही भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाला शिकवण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। दुसरी मागणी आपण केली की मराठी भाषेला आदरणीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी साहेबांनी अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहेच, परंतु देश पातळीवर सुद्धा मराठी भाषेला सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे, ही पण मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे। मला वाटतं की ती मागणी केल्याच्या नंतर 1 महिन्याभराच्या नंतर CBSEच्या सर्व शाळेंना मराठी हा शब्द नाही परंतु त्या राज्याच्या राज्यभाषा शिकवणं हे बंधनकारक असा आदेश केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांनी निर्गमित केलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं की अनेक चांगले छोटे मोठे उपक्रम आपण विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायला घेतलेला आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की यापूर्वी शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षा जुन्या काळी 4थी आणि 7वीला घेतली जायची, मध्यंतरीच्या काळामध्ये 5वी आणि 8वीला ती घेण्यात येत होती आणि बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींनी सूचना केल्या, शिक्षण तज्ज्ञांनी सूचना केल्या की आपल्या बऱ्याचशा शाळा ह्या 4थी आणि 7वी पर्यंत आहेत आणि म्हणून या परीक्षा परत 4थी आणि 7वीला झाल्या पाहिजेत। मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की विभागाने शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा परत आता 4थी आणि 7वीला घेण्याचा निर्णय केलेला आहे आणि म्हणून आजपासूनच आपल्याला कामाला लागावं लागेल। चालू वर्षाला 4थीची आणि 5वीची पण होईल आणि 7वी आणि 8वीची पण होईल आणि पुढच्या वर्षापासून 4थी आणि 7वीची परीक्षा त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे, हे सांगायला मला निश्चितपणे आनंद होतो। आज इथे संवाद साधत असताना जरी आपण 4-5 शिक्षक बंधू भगिनींनी त्यांच्या शाळेचे चांगले मुद्दे जरी सांगितले असतील तरी मला चांगलं आठवतं की आपल्या धाराशिव जिल्ह्यातली कसबे तडवळेची जिल्हा परिषदची आपली शाळा आहे की त्या शाळेमध्ये आजूबाजूच्या गावातले दर वर्षाला 100 ते 150 कुटुंब आम्हाला आमच्या पाल्यांना याच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश मिळायला पाहिजे आणि म्हणून भाड्याने घर घेऊन त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण देतात। अशा अनेक आपले शिक्षक बंधू भगिनी आहेत। आपली श्रीमती लक्ष्मीबाई जानन विद्या मंदिर आहे, मला वाटतं की कोल्हापूरची मनपाची शाळा आहे, महानगरपालिकेची शाळा, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला पाहिजे म्हणून 1-2 दिवस लोक तिकडे मुक्कामालाच येतात की नाही आमच्या पाल्यांना याच ठिकाणी प्रवेश मिळाला पाहिजे। अशा अनेक आयडॉल शाळा आपल्या त्या ठिकाणी निश्चितपणे आहेत। मी जसं म्हटलं की शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे आणि त्या दृष्टिकोनातून जसं आता जालिंदर नगर तुम्ही सर जे काही आता अगदी 3री 4थी 5वीच्या मुलांना ज्या पद्धतीचं आधुनिक शिक्षण आणि नुसतं शिक्षण नाही ते मुलं प्रत्यक्ष ऑपरेट करून दाखवतात ते विद्यार्थी, मला वाटतं की उद्याच्या त्यांच्या भावी जीवनामध्ये तो भारताचा नागरिक घडवत असताना तो स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहू शकला पाहिजे, त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं तो साधन निर्माण करू शकला पाहिजे, त्याच्या कुटुंबाची चूल पेटली पाहिजे आणि खरं म्हणजे हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा सार आहे आणि त्याच पद्धतीचं शिक्षण तुम्ही जे द्यायला घेतलेलं आहे त्याचं अनुकरण संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे करायचं आहे, एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो। मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये पण आपण आता हेल्थ कार्ड ही कन्सेप्ट घेऊन त्या ठिकाणी काम करायला घेतलेलं आहे, आरोग्य पत्रिका की जेणेकरून त्या लहान विद्यार्थ्याचं त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये लहानपणाच्या पासून त्याच्या आरोग्याची जी काही पत्रिका असणार आहे ती त्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्याच्या आरोग्याची तपासणी आपण येणाऱ्या काळामध्ये त्याच्या आई वडिलांच्या उपस्थितीमध्ये मला वाटतं की त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत आणि जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा जर काही सुखदुःखाचा विषय असला तर मला वाटतं की आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी त्या आरोग्य पत्रिकेचा हेल्थ कार्डचा निश्चितपणे उपयोग त्या ठिकाणी होईल।
हा विश्वास मी व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी आपल्याला सगळ्या मला माहिती आहे की आता समारोप पण आपल्याला करायचा आहे. आपल्याला लांबचा प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही या ठिकाणी आलेला आहेत. परंतु माझी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती असणार आहे. एकीकडे एक क्वालिटी एज्युकेशन देत असताना शासनाच्या काही योजना असतात. जसं आता गावित सरांनी सांगितलं की शाळेमुळे आता गाव सुधारणार आहे आणि गावाचा विकास शाळेमुळे होणार आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांशी संबंधित ज्या काही योजना आहेत, उदाहरणार्थ एकल पालक, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला फक्त आई आहे किंवा फक्त वडील आहेत, तर त्याच्यासाठी सरकार अनुदान देत आहे, त्या विद्यार्थ्याला मदत देत आहे. जर आम्ही आमच्या वर्गामध्ये असं कोण विद्यार्थी आम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, मग त्याच्या जर कागदपत्रांची आपण पूर्तता करून दिली तर मला वाटतं की त्या विद्यार्थ्याला एक खारीचा वाटा हातभार लागणार आहे आणि हे पुण्याचं काम होणार आहे. त्याच पद्धतीने देवाला आपण प्रार्थना करू की अशी घटना कुठे होऊ नये. परंतु एखाद्या विद्यार्थ्याचं जर दुर्दैवी अपघात झाला आणि काही जर दुःखद घटना झाली तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्या ठिकाणी राजीव गांधी सानुग्रह अपघात योजना आहे आणि ती योजना जिल्हा पातळीवरच त्याला मान्यता मिळते आणि त्या कुटुंबाला त्या ठिकाणी एक खारीचा वाटा त्या ठिकाणी मदत दिली जाते. आणि म्हणून अशा लहान लहान ज्या काही योजना आहेत, मला वाटतं की ह्या योजना जर त्याचाही एक शासन निर्णय, आपण शासन निर्णय तर यापूर्वीचे पण आहेत. आमचे सोनवणे साहेबांनी पहिल्यांदा शॉर्ट बट स्वीट शासन निर्णय तयार केलेला आहे. नाहीतर आमचे शासन निर्णय म्हटला की 10-10, 15-15 पानाचा असतो. आणि म्हणून या योजनांचं एक शॉर्टकट ब्रीफ मध्ये शासन निर्णय पण आपण आमच्या राज्याच्या सर्व माध्यमांच्या शिक्षक बंधू भगिनींच्यासाठी त्या ठिकाणी निर्गमित करायला घेतलेला आहे. मला वाटतं की आता कदाचित काही 2 दिवसांमध्ये एक शासन निर्णय आपल्याला मिळणार आहे की ज्या शासन निर्णयाच्या माध्यमातून पालक मेळावा प्रत्येक शाळेने करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि किमान वर्षातून 2 वेळेस आपण पालक मेळावा त्या ठिकाणी घ्यावा की जेणेकरून संवाद त्या माध्यमातून वाढू शकणार आहे. वर्षातून 1 वेळ स्नेह संमेलन आयोजित करावं अशा प्रकारची पण विनंती आपण प्रत्येक शाळेला त्या ठिकाणी करणार आहोत. देशभक्तीपर गाण्यांवर कवायत, योगा, व्यायाम, सैनिकी प्रशिक्षण, एनसीसी, स्काउट गाईड, धर्तीवर परेड याचं पण आपण त्या ठिकाणी काही प्रारूप तयार केलेलं आहे. ते पण तुम्हाला आता 1-2 मिनिटं आपण दाखवणार आहोत. आणि म्हणून दर आनंदाई शनिवारी आपल्याला देशभक्तीपर गाण्यांवर कवायत, ही 15 मिनिटाची कवायत तसं म्हटलं तर काही नवीन भाग आहे अशातला प्रकार नाही. यापूर्वी पण कवायत असायची, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये कवायत आपली कमी झाली, शारीरिक विद्यार्थ्यांच्या हालचाली कमी झाल्या आणि म्हणून देशभक्तीपर गाण्यांवरचं जोर देऊन आपण त्या ठिकाणी कवायत त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. माजी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन, त्या शाळेमधनं जे काही विद्यार्थी बाहेर जाऊन जगाच्या पाठीवर यशस्वीरित्या वाटचाल करतायत, त्यांनी जर येऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं की या शाळेमध्ये मी शिकलेला आहे, अमुक आहे, त्या काळातल्या काही गोष्टी जर आताच्या विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनी सांगितल्या तर त्याचा निश्चितपणे चांगला परिणाम होऊ शकणार आहे. शैक्षणिक सहली या संदर्भामध्ये त्या तालुक्यातल्या काही किल्ले असतील, ऐतिहासिक स्थळं असतील, विज्ञान केंद्र असतील, कारखाने असतील, शेतीचे प्रकल्प, शेती असेल, उद्योगधंदे असतील, संग्रहालय असतील, त्या ठिकाणी एक सहल वर्षातनं त्या ठिकाणी आयोजित करावी. क्षेत्र भेटीच्याही काही सूचना त्या GR मधनं आहेत. वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करणं, लघु उद्यम महोत्सव, अशा प्रकारचा एक छोटासा शासन निर्णय तुम्हाला निश्चितपणे 2 दिवसात उपलब्ध होईल. एकंदरीत काय तर जसं अनेक आपल्या आयडॉल शिक्षक बंधू भगिनींनी सांगितलं, त्यांच्या बोलण्याचा सारांश असा होता की बाबा अडी अडचणी तर प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये आहेत. क्षेत्र कोणतं पण असू देत, अडी अडचणी त्यांच्या पातळीवर होऊ शकते की कमी अधिक असतील, परंतु या अडी अडचणींचा सामना करत त्याला सामोरं जात यशस्वीरित्या आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. वामनराव पै साहेबांचं वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मला वाटतं की आमच्या एक गुरुजींनी जर ठरवलं तर ती शाळा, ते गाव, आपलं महाराष्ट्र ते बदलून दाखवू शकतात. हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. मला वाटतं की एक
12-14 मिनिटाचं एक क्लिप आहे, ही आपण बघावी आणि आपण कार्यक्रमाचा समारोप त्या ठिकाणी करणार आहोत.